आजच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये 149 जे म्हाडाची जी लॉटरी आहे, जे गाड्यांची जी लॉटरी आहे, जे शॉप आहेत त्यांची लॉटरी आलेली आहे. याच्यामध्ये मुंबईचे जे वेगवेगळे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत. या लॉटरीमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर ते तुम्ही भाग घेऊ शकता. याच्यासाठी काही पात्रता, अटी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. जसे की म्हाडाची जी लॉटरी निघालेली आहे याच्यामध्ये आपल्याला जी घराची जी रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते, EMD अमाउंट आपल्याला भरावी लागते. तसेच सुद्धा याच्यासाठी सुद्धा आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, EMD अमाउंट भरावी लागते. याची तुम्हाला या लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर याच्या जसं म्हाडाची जशी लॉटरी लागते तशी ही लॉटरी लागत नाही. कारण की येथे जे गाडे असतात, जे शॉप असतात याच्यासाठी आपल्याला बोली लावावी लागतात. बोली लावायची म्हणजे जी एक अमाउंट असते. समजा ज्या लोकेशनची घरं आहेत जवळपास आता इथे चारकोप, कांदिवली, तुंगा, पवई, अँटॉफिल, गोरेगाव असे वेगवेगळ्या लोकेशनची जी घरे इथे जे शॉप आहेत, ते शॉप येथे सांगण्यात आलेले आहेत. प्रत्येक शॉपची जी अमाउंट सुद्धा सांगण्यात आलेली आहे. सर्वात कमी 23 लाख रुपयाचा शॉप सांगण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त 1 कोटी 2 कोटी रुपयापर्यंत सुद्धा शॉप येथे सांगण्यात आलेले आहे. ते कोणते शॉप आहे, कोणत्या लोकेशनचे आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. त्याची पूर्ण आपल्याकडे माहिती आलेली आहे. ते आपण टप्प्याटप्प्याने आता पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये समजा एक जस्ट म्हाडातर्फे एक अमाउंट ठरवली जाते वेगवेगळ्या लोकेशनसाठी. त्या लोकेशनच्या जी अमाउंट सांगण्यात आलेली आहे, त्या अमाउंटच्या वरती आपल्याला बोली लावावी लागते. आय थिंक जर एका लोकेशनला 10 लाख रुपये अमाउंट सांगण्यात आलेली आहे, जर समोरचा व्यक्ती 11 लाख बोलला, जर त्याच्यापेक्षा जास्त कोणी 12 लाख बोललं, तर ही त्याला मिळत असते. जो जास्त बोली लावणार त्याला हे जे शॉप असतात हे त्याला मिळत असतात. तर याच्यासाठीची काही पात्रता, अटी आहेत. तुम्ही भाग घेऊ शकता. जसं आता म्हाडा लॉटरी निघालेली आहे, तशी आता शॉपची पण लॉटरी आहे. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. याच्यामध्ये जी पूर्ण माहिती आहे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला अशीच जे म्हाडा लॉटरी आणि सिडको लॉटरीची जी आहे त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम करू. 12 ऑगस्टला याची पूर्ण PDF येणार आहे. 12 ऑगस्ट पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म कसा भरायचा, कुठे फॉर्म भरायचा, कोणत्या साईटवरती जाऊन भरायचा याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. आपण व्हिडिओ लवकरात लवकर बनवणार जशी याची PDF येणार आहे. तर तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याची PDF आली की जशी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आपण काम करू. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुंबई म्हाडाचा प्रादेशिक घटक अनिवासी गाड्यांचा लिलाव. ही बघा आजच्या न्यूज पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे. आज जे दैनिक लोकसत्ता त्याच्यामध्ये सुद्धा ही बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे की म्हाडाचे जे अनिवासी गाड्या आहेत त्यांचा लिलाव आहे. मुंबई मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मिळकत व्यवस्थापन गाड्यांची विक्री हस्तांतरण अदलाबदल विनियम 1981. हे त्यांच्या नियमानुसार जे अदलाबदल आहे, जमिनीची विल्हेवाट आहेत 1981च्या तरतुदीनुसार त्याच्या अंतर्गत 149 अनिवासी गाड्यांसाठी लिलाव जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कधी भरायचा आहे, निकाल कधी लागणार आहे, तुम्हाला बोली कधी लावायची, अनामत रक्कम कधी भरायची, हे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण या जे शॉप्स आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार. बघा, अर्जदारांना ऑनलाईन नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निकालाबाबतचे वेळापत्रक, हे त्यांचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे. तुम्हाला 12 ऑगस्ट म्हणजे 12 ऑगस्टला याची PDF येणार आहेत. कोणत्या लोकेशनची घर आहे ते पण आपण या पेजच्या खाली पाहणार आहोत. तुम्हाला 12 तारखेला या फॉर्म जसे निघणार आहे तसे दुपारी 12च्या नंतर तुम्ही हे कागदपत्र अपलोड करणे, अर्ज भरणे, नाव नोंदणी करणे हे तुम्ही करू शकता. त्यानंतर 2 नंबरला देण्यात आलेला आहे लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे. त्यानंतर तुम्हाला 25 तारखेला नोंदणी करायची आहे. कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी करता अंतिम दिनांक वेळ 25 तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे रातच्या 12 वाजेपर्यंत, म्हणजे शेवटची तारीख आहे. लिलाव ऑनलाईन बोली. बघा, तुम्हाला आता ऑनलाईन बोली लावायची आहे. तुम्हाला 28/8/2025 सकाळी 11 पासून म्हणजे 28 तारखेला तुम्हाला हे बोलीसाठी तुम्हाला मेसेज येणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती अपलोड होणार आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म अपलोड करणार तर तुम्हाला तिथे बोली लावण्यासाठी 28 तारखेला तुम्हाला बोली लावायची आहे. ऑनलाईन बोली तुम्हाला हीच तारीख देण्यात आलेली आहे. लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याची तारीख 29/8/2025 म्हणजे दुसऱ्या दिवशी या लॉटरीचा निकाल लागणार आहे. म्हणजे जे बोली लावतील, जे या बोलीला जे जास्तीत जास्त रक्कम लावतील, म्हणजे समजा आय थिंक एक त्यांची एक अमाऊंट ठरलेली असते, जसे की फॉर एक्झाम्पल 10 लाखाच्या वरती तुम्ही बोली लावू शकता. जर कोणी 11 लाख बोललं तर तुम्ही 12 लाख म्हणू शकता. म्हणजे अशी बोली, या बोलीनुसार हे जे शॉप असतात त्यांची लॉटरी निघत असते. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची किंमत ही 5,000 रुपये सांगण्यात आलेली आहे. 900 प्लस GST विना परतावा असेल. 180 रुपये तुम्हाला ते विना परतावा असेल, अशी हे आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे.
त्यानंतर आता आपण लोकेशन पाहणार आहोत, कोणत्या लोकेशनची घरे असणार आहेत. याच्यामध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत लोकेशन आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत. अनुक्रमांक 1 मध्ये जे गव्हाणपाडा सांगण्यात आलेला आहे मुलुंडला, इथे जे गाडे सांगण्यात आलेले आहेत तिथे 6 गाडे सांगण्यात आलेले आहेत. अनारक्षित 5 आहेत, समाजित आरक्षण 1 आहेत. या गाड्याची किंमत तुम्हाला मिनिमम 43 लाख रुपये सांगण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त 1,09,00,000 सांगण्यात आलेले. त्यानंतर आपल्याला 2 नंबरला सांगण्यात आलेले आहे स्वदेशी मिल कुर्ला. स्वदेशी मिल कुर्ला येथे 5 गाडे सांगण्यात आलेले आहेत, 4 अनारक्षित सांगण्यात आलेले आहेत, समाज आरक्षित 1 सांगण्यात आलेले आहे. 74 लाख रुपये इथे किंमत सांगण्यात आलेली आहे. आपण प्रत्येक लोकेशनची जी गाडी आहे त्यांची माहिती पाहणार आहोत टप्प्याटप्प्याने. आता 3 नंबर मध्ये सांगण्यात आलेले आहे तुंगा पवई. येथे अनिवासी गाडे 2 देण्यात आलेले आहे, अनारक्षित 2 देण्यात आलेले आहे. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. 66 लाख रुपये इथे घराची किंमत म्हणजे गाड्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर 4 नंबरला कोपरी पवई देण्यात आलेले आहे. अनिवासी गाडी 1 असणार आहे, अनारक्षित 1 असणार आहे. 79 लाख रुपये इथे या गाड्यांची किंमत ठेवण्यात आलेली आहे. इमारत क्रमांक 1 कोपरी पवई इथे सुद्धा 22 गाडी सांगण्यात आलेल्या आहे, अनारक्षित 18 आहे, सामाजिक आरक्षण 4 आहेत. इथे जे गाड्याची किंमत सांगण्यात आलेली आहे 2,20,00,000 रुपये सांगण्यात आलेली आहे. 4 को भूखंड क्रमांक 1 येथे अनिवासी गाडी 9 सांगण्यात आलेल्या आहे, अनारक्षित 8 सांगण्यात आलेल्या आहे, सामाजिक आरक्षण 1 सांगण्यात आलेलं आहे. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. 43 लाख रुपये गाड्याची किंमत आहे. 1,06,00,000 रुपये जास्तीत जास्त किंमत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर 4 को भूखंड क्रमांक 2 मध्ये जे गाड्या 11 गाड्या इथे सांगण्यात आलेल्या आहेत, अनारक्षित 7 सांगण्यात आलेल्या आहेत, सामाजिक आरक्षण 4 सांगण्यात आलेले आहेत. इथे गाड्याची किंमत 47 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 85 लाख रुपये. जसा गाड्याचा एरिया असेल त्या गाड्याच्या नुसार जे गाड्याच्या किमती आहेत ते कमी जास्त होत आहे, हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे आपल्याला बोली लावताना ह्या गोष्टी तुमच्याकडे माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर 4 को भूखंड क्रमांक 3 येथे 3 गाड्या सांगण्यात आलेल्या आहेत. भूखंड इथे अनारक्षित 2 सांगण्यात आलेले आहे. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. 39 लाख रुपये गाड्याची किंमत सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर जुने मागाठाणे बोरिवली पूर्व मध्ये येथे 6 गाड्या सांगण्यात आलेल्या आहेत. सामाजिक आरक्षण जे अनारक्षित 5 आहेत म्हणजे जनरल कॅटेगरी मध्ये आणि आरक्षण मध्ये 1 आहे. ही गाड्याची किंमत सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर महावीर नगर कांदिवली मध्ये येथे गाडे 6 आहेत, अनारक्षित 5 आहे म्हणजे जनरल कॅटेगरी मध्ये आणि रिझर्वेशन साठी 1 आहेत. 35 लाख रुपये गाड्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर 11 नंबरला जे सांगण्यात आलेल्या प्रतीक्षा नगर सायन इथे टोटल 9 गाड्या आहेत, रिझर्वेशन साठी 2 आहे. त्यानंतर जनरल कॅटेगरी मध्ये 7 आहेत. 23 लाख रुपये गाड्याची किंमत सांगण्यात आलेली आहे. अँटोफिल वडाळा इथे सुद्धा 3 गाड्या आहेत, जनरल मध्ये 2 आहेत, रिझर्वेशन साठी 1 आहेत. 38 लाख रुपये ते 75 लाखच्या दरम्यान इथे गाड्याची किंमत सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर मालवणी माळांमध्ये 46 गाड्या आहेत टोटल, इथे सर्वात जास्त गाड्या आहेत बघा. त्यानंतर 38 लाख जनरल कॅटेगरी मध्ये आहेत आणि रिझर्वेशन साठी 8 आहेत. याच्यासाठी 36 लाख रुपये ते 48 लाख रुपये हे ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर 14 नंबरला बिंबिसार नगर गोरेगाव पूर्वला 17 गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. 16 गाडी रिझर्वेशन अनारक्षित आहेत म्हणजे जनरल कॅटेगरी मध्ये असणार आहेत, 1 रिझर्वेशन साठी असणार आहे. त्यानंतर इथे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. इथे गाड्याची किंमत 1,71,00,000 ते 12,63,00,000पर्यंत घराच्या किमती सांगण्यात आले म्हणजे या शॉपच्या किमती सांगण्यात आलेल्या आहे. म्हणजे 12 कोटी रुपयापर्यंत सुद्धा इथे तुम्ही जे शॉप आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर शास्त्रीनगर गोरेगाव मध्ये सुद्धा 1 गाडा आहे, इथे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. इथे 72,78,000 रुपये तुम्हाला या गाड्याची किंमत आहे. सिद्धार्थनगर गोरेगाव सुद्धा 1 गाडा इथे सांगण्यात आलेला आहे, इथे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. 1,52,00,000 रुपयाचा तुम्हाला गाडा देण्यात आलेला आहे. आणि मजासवाडी जोगेश्वरी पूर्व इथे 1च गाडा आहे आणि इथे 97 लाख रुपये 55,000 रुपये गाड्याची किंमत सांगण्यात आलेली आहे. तर इथे तुम्हाला बोली लावायच्या मिनिमम जे तुम्हाला सांगण्यात आलेले आहे ते त्याच्यावरती जो जास्त बोली लावेल त्याला हे गाड्याचा म्हणजे गाड्याची लॉटरी लागणार आहे. याच्यामध्ये आता ज्यांना भाग घ्यायचा आहे त्या भाग घेण्यासाठी तुम्हाला जे पात्रता अटी आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पात्रता अटी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमचं ई लिलाव मध्ये भाग घेण्यासाठी तुमचं 18 वर्षापेक्षा वय जास्त असावं म्हणजे मिनिमम 18 वर्ष असावं. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असावं म्हणजे जे अधिवास प्रमाणपत्र असावं 2018 नंतरचं तुम्ही काढलेलं असावं. ई लिलावात खाली अनामत रक्कम हे सांगण्यात आलेली आहेत. ही इलाव जे ऑफसेट किंमत आहे आणि अनामत रक्कम आहे, ही अनामत रक्कम तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. ही ऑफसेट किंमत त्यांनी सांगण्यात आलेली आहे. ही पण तुमच्याकडे जेव्हा तुम्ही बोली लावणार तेव्हा तुम्ही हे तुमच्याकडे माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला हे जर पूर्ण माहिती हवी असेल तर हे 12 तारखेला जे PDF येणार आहे त्यांची 12 ऑगस्टला इत्यादी या म्हाडा.gov.in किंवा www.म्हाडा.gov.in या संकेतस्थळावरती येईल. जशी या संकेतस्थळावरती माहिती येईल तशी तर आपण तुम्हाला व्हिडिओद्वारा तुम्हाला या
जे शॉपची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करू. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. चला भेटू असा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.